आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। गेले कित्येक दिवस झालं शक्तीपीठ या गोंडस नावानं सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रवृत्ताचं साधन तयार केलेलं आहे आणि ते म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। मी सध्या उभा आहे वाळवे तालुक्यातील मसूरचीवाडी या गावामध्ये। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय व्यथा आहेत, त्यांच्या मार्गातून या शेतातून जाणारा हा महामार्ग नेमका कशा पद्धतीचा असणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता हा या शेतातून महामार्ग जाणार आहे आणि खरं तर विकास हवा, विकासाबरोबर दळणवळण सुद्धा असणं गरजेचं आहे, पण ते कुठून असावा, चालू पिकामध्ये असावा का लोकांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या करून आणि त्यांना मरणास प्रवृत्त करून हा विकास हवा का, ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही एवढे काबाड कष्ट करून शेती पिकवलेली आहे आणि ह्या शेतातून सध्या महामार्ग जातोय, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव सुहास कदम। मी मौजे मुसुचवाडी गावचा एक आदर्श शेतकरी आहे। तर आमच्या शेतातून हा महामार्ग जातोय। आमचं मुसुचवाडी गाव हे साधारणतः 4,500 लोकवस्तीचं गाव। या गावातला 1400 एकर जमीन आणि या जमिनीच्या पोट भागातून हा मार्ग जातोय। आम्हाला विकासाला विरोध आमचा नाही, परंतु शेतकऱ्याची उपजीविका ज्या शेतीवर आहे ती शेती जर या महामार्गाखाली जाणार असेल आणि शेतकरी भूमिहीन जर होणार असेल तर या महामार्गाला आमचा विरोध हा कायमच राहणार आहे आणि हा म्हणजे महामार्ग होऊ नये यासाठी आम्ही शेतकरी सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय कमी पडणार नाही। खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, काही लोकांच्या शेतातून जातोय त्यामध्ये पूर्ण शेती म्हणजे भूमिहीन होत्या। त्यानंतर काही लोकांच्या घरावरून मार्ग जातोय, ज्यांनी आत्ताच म्हणजे कर्ज काढून घरं बांधलेत, अशा लोकांच्या घरावरनं जर तो मार्ग जात असेल तर त्या म्हणजे कुटुंबावरती बेघर होण्याची वेळ आता येते आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, ही अशी कुटुंब देशोधडीला लागणार आहेत। आत्ताच आपण बघतोय की ऊसाचा दर गेल्या काही वर्षामध्ये नाही, त्यामुळं म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणजे चांगल्या पद्धतीने चाललेला नाही। त्यांचं शैक्षणिक किंवा आर्थिक उन्नती असेल ती सर्वसाधारणच राहिलेली आहे। शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत आज, त्यामुळं शेतकऱ्यांचे कुटुंब खचलेले आहेत आणि त्यातूनच जर हा शक्ती मार्ग, हा शक्तीपीठ मार्ग जर आमच्या शेतातून जाणार असेल तर आम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये करायचं काय? तुटपुंजी मदत मिळेल ही, परंतु त्यांना आमचं आयुष्य चालणार नाही। आमची मुलं आज शाळेला शिकतात, त्या शाळेचा जो खर्च आहे तो आत्ताच्या शेतीतून परवडत नाहीच। जर ही शेती गेली तर आम्हाला उद्या काम करून सुद्धा तो मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा आमचा उदरनिर्वाहाचा खर्च भागणार नाही। आमची सर्व कुटुंब देशोधडीला लागतील आणि आम्हाला रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय आमची शेती वाचणार नाही, हे म्हणजे मला म्हणजे प्रामुख्याने नमूद करावं। शासनाच्या माध्यमातून तुम्हाला याचा मोबदला पण दिला जातोय असं शासनाकडून सांगितलं जातं। या तुम्हाला खरं सांगायचं मध्ये आजपर्यंत लाडकी बहीण असेल त्यांचा हप्ता देताना म्हणजे रक्कम देताना शासनाकडे पैसे नाहीत। गावातल्या छोट्या छोट्या योजना, पाणंद रस्त्याच्या योजना आहेत, त्यांना निधी देताना शासनाकडे पैसे नाहीत आणि ह्या रस्त्याला 1,20,000 कोटीचा निधी येणार आहे आणि तो निधी सोडून जे काही शेतकऱ्यांची शेतं जाणार आहेत त्या शेतांचा निधी, ह्याच्यासाठी शासनाकडे किती पैसा असणार आहे? शासन म्हणजे लोकांच्या टॅक्सवरती चाललेली ही एक संस्था आहे आणि याच्यातून ते चांगल्या पद्धतीचं लोकांना पैसे देऊ शकणार नाहीत। शेतकरी खऱ्या अर्थानं यातून उद्ध्वस्त होणार आहे, त्यांना कुठलाही मोबदला मिळेल असं मला काही वाटत नाही ना अशी आशा काही अजिबात दिसत नाही। ह्या संकटासाठी किंवा ह्या एकरूप तुम्ही सगळे एकजूट होण्यासाठी काय पावले तुमची सुचले? तुम्ही आम्ही आता काय करायला लागलेलो आहे की ज्या शेतकऱ्याची जमीन आता याच्यातून जाते त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जाऊन त्यांना त्यांची जमीन जाते याची जाणीव करून द्यायला लागलोय। त्यांचा पुढे होणारे परिणाम असतील, शैक्षणिक परिणाम असतील, आर्थिक परिणाम असतील, सामाजिक परिणाम असतील, याची त्याला जाणीव करून द्यायला लागलोय। भविष्याच्या ज्या चिंता आहेत त्या सर्व त्याच्या समोर मांडायला लागलोय। त्यामुळे ते सर्व शेतकरी आमच्या बरोबर रस्त्यावर यायला तयार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत होणार आहे। की या
काबाड कष्ट करून पिकवलेली ही जमीन, ह्या जमिनीतून सरकारनं हा काढलेला शक्तीपीठ महामार्ग बंद पाडण्यासाठी सगळं वाळवा तालुक्यातील शेतकरी एकजूट झालेले आहेत. आज आपण पाहिलं की सदनशील असणाऱ्या या मार्गातून हा जाणारा महामार्ग, खरं वास्तविक हा महामार्ग एखाद्या डोंगराळ भागातून किंवा बाहेर ठिकाणी पडीक जमिनीतून गेला तर कुणालाच काही वाटणार नाही आणि विकास होऊ शकतो. पण शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा चालू पिकावरून हा नांगर फिरवणं हा योग्य नसल्याचं शेतकऱ्यातून बोललं जात आहे. M24 तासासाठी मी दिलीप मोहिते, सांगली.